विलिनीकरणावरून फडणवीस पवार आमने सामने। राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट। अजितदादांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून पवार विरुद्ध फडणवीस संघर्ष रंगलाय। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेत थेट पवारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत कुठलीही चर्चा झाल्याचं सांगितलं नाही असा दावा केला। त्या दाव्यावर पवारांनी थेट वक्तव्य केले। चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती। कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवार साहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही। आमच्या पुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही। मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली। म्हणले जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती, आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? माझा उल्लेख करण्याचा काळाधिकारी सर्वच ते सगळे चर्चेचे कुशल नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काळाधिकारी व्हायचे। खरं तर 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला। 29 जानेवारीला दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले आणि 30 जानेवारीला पवारांनी विलिनीकरणावर भाष्य करत विलिनीकरण ही अजित पवारांचीच इच्छा होती आणि त्याची तारीखही दादांनी ठरवल्याचा दावा केला आणि हेच भाजपला खटकलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याच्यावर गेले 4 महिने पक्षात चर्चा चालू होती आणि ती त्याचं नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे होतं आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती। आता पवारांनी विलिनीकरणावर भाष्य केल्यानं मुख्यमंत्री फडणवीसांनीही या वादात उडी घेतली। विलिनीकरणाची चर्चा सुरू असती तर दादांनी आपल्याला माहिती दिली असती हे सांगत अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी विलिनीकरणाच्या चर्चेत भाजप मध्यस्थाच्या भूमिकेत येत असल्याचं सूचित केलं। दुसरीकडे ज्यांचा विलिनीकरणाच्या चर्चेत सहभाग नाही त्यांना काय माहिती असणार असं वक्तव्य पवारांनी याआधी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं होतं। आता पुन्हा एकदा पवारांनी हेच वक्तव्य माध्यमांसमोर करत अप्रत्यक्षपणे भाजपची मध्यस्थी धुडकावून लावल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।